पुन्हा लढायच्या आणि प्रयत्नाची पराकाष्ठा करतात। हारजीत नाण्याचे दोन बाजू असतात, परंतु शेवटपर्यंत माझा आव्हान टिकाण राहावा ही इच्छा मात्र निराशी बाळगून प्रत्येक स्पर्धेत प्रयत्नाची पराकाष्ठा करतात एकरूप व्हावं लागतं आणि तेच स्पर्धेत साक्षात्कार आणि प्राचीन संस्कृती यांना राज्य पातळीवरती देश पातळीवरती व्यासपीठ मिळवून देण्यात शिवसेना पक्षाचा फार मोठा वाटा हिरवगार स्थितीत जाऊन पोहोचलेले आहे आणि त्याचा आनंद तुम्ही आणि सगळेजण घेत आहोत। पुन्हा एकदा नियोजन मंडळाचे सदस्य स्पर्धेच्या नियोजनात सक्रिय झाल्यात आणि स्पर्धक सुद्धा अगदी उत्साहाची वातावरणात आपलं योगदान देत आहेत। पुण्याला प्रथम क्रमांकाचा विजेता कुठला स्पर्धक ठरतोय, द्वितीय क्रमांकाचा विजेता कुठला स्पर्धक ठरतोय पुन्हा एकदा सांगायची की आयोजक मंडळाच्या वतीनं दिलेले नारळ घेऊनच तुम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्याचबरोबर आचरा जिल्हा परिषद संघ आणि आचरा शिवगर्जना ग्रुप यांच्या वतीनं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सर्व पदाधिकारी मान्यवर सुद्धा या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेताना दिसत आहेत। शेवटच्या टप्प्यातील सुटलेले नारळ त्याच ठिकाणी जमिनीवरती ठेवायचे आहेत। हा पाठी द्यायचे आहेत नारळ सुटलेले पंच नियम निदर्शनात आणून देत आहेत, त्याकडे सगळ्यांनी लक्ष द्यावं। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि जिल्हा परिषद संघ आचरा त्याचबरोबर शिवगर्जना ग्रुप आचरा यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। स्पर्धेच्या निमित्तानं या स्पर्धेत सहभागी झालेले इलेक्ट्रॉनिक मीडियाचे संपूर्ण जे योगदान देणारे सदस्य आहेत, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पदाधिकारी, पत्रकार बांधव असे सर्वजण एकत्रित येऊन चित्रीकरण करतात। प्रिंट मीडियाचे पत्रकार सुद्धा एकत्रित येऊन चित्रीकरण करतात। निश्चितच या स्पर्धेला दर्जा निश्चितच मिळवून देतील आणि यावेळी भव्यप्रिय नियोजन या ठिकाणी केले जाईल। पत्रकार बांधव इलेक्ट्रॉनिक मीडियाचे असो, प्रिंट मीडियाचे असो, त्यांचं संपूर्ण स्पर्धात्मक संकल्पनेला दर्जा प्राप्त करून देणं उपयुक्त ठरतं। त्याकरिता मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्याचबरोबर जिल्हा परिषद संघ आचरा आणि शिवगर्जना ग्रुप आचरा या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं त्यांचे पुन्हा मनपूर्वक आभार मानतो। स्पर्धा शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचले। स्पर्धा म्हटल्यानंतर हार्दिक नाण्याचे खेळ असो, मग कुठलीही स्पर्धा असो, बैलगाडी स्पर्धा असो, रेखावदान स्पर्धा असो, ग्रुपदान स्पर्धा असो किंवा मित्रांनो क्रिकेटची स्पर्धा असो किंवा नारळ लढवायची स्पर्धा असो किंवा फुटबॉलची स्पर्धा असो, हार्दिक नाण्याच्या दोन बाजू आहेत। प्रत्येक स्पर्धेत आपल्या परीने प्रयत्नाची पराकाष्ठा करत असतो, परंतु पराभव सुद्धा असा असावा की जिंकण्यापेक्षा पराभूत झालेल्या स्पर्धकाची चर्चा जास्तीत जास्त ऐकायला मिळावी। त्याला म्हणतात रंगकार मदत। मैदानाच्या बाहेर थांबायचे आहे। ज्या स्पर्धकांचे पाठी नारळ फुटले आहेत त्यांनी मैदानाच्या बाहेर थांबायचे आहे।
आणि ज्यांचे नारायण शिल्लक आहे त्यांनी पिशवी खाली ठेवायची, पिशवीला हात नाही. पंच जे नियम निदर्शनं सांगून देत आहे फक्त नारळ कसा हाताळला जातो, कारण त्यावरती स्पर्धात्मक दर्जा असतो तो टिकून जातो. काही काही जणांना नारळ वामन परत पुन्हा असा असा गेलो अक्षर गेलो. अरे पहिलं नारळ फुटलं काही दुसरं प्रतिस्पर्धाचं कसं फुटतात त्यासाठी प्रयत्न करायचो असा, कारण शेवटी प्रयत्न असतात. त्या प्रयत्नांमध्ये दर्जा असलो तर अपेक्षांची पूर्तता करणारा सादरीकरण सक्षम होता आणि स्पर्धेचं आव्हान ठिकाण होता. हे वास्तव खरं शिवसेना यांच्या संयुक्त विचाराने या स्पर्धेचं आयोजन करण्यात वाढला. उत्साह आहे, पण प्रत्येकानं फटका मारताना नारळ व्यवस्थितरित्या हाताळायचा आहे. कुठेही प्रथम होणार नाही याकडे लक्ष द्या. त्या आतापर्यंत अतिशय सुंदर स्पर्धा तिथे जागृत न लागता पुढे सरसावते. त्याचा दर्जा शेवटपर्यंत टिकून जावा. शिलामुक्तीचं दर्शन तुमच्याकडून अपेक्षित आहे. शेवटच्या टप्प्यापर्यंत नारळ हाताळताना व्यवस्थितरित्या हाताळा, कुठे जखम होणार नाही याची काळजी घ्या. सर्व सामग्री व्यवस्थित उपस्थित राहायचे, कारण नारळ पाहणं सोपं आहे, परंतु नारळ लढवणं फार कठीण असतं. त्यामुळे हाताला इजा पोचू शकते. त्यामुळे नारळ हाताळताना व्यवस्थितरित्या तो हाताळा. नियोजन मंडळानं अतिशय सुंदर नियोजन केलं आहे. पंचांचा निर्णय पुण्याचा लक्ष द्या. पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे. स्पर्धेची नियमावली तुमच्या निदर्शनात आणून दिली गेली आहे. त्या स्पर्धेचे आताच्या घडीमध्ये नारळ शिल्लक जमिनीवरती ठेवायचे. ज्या स्पर्धकांचे 500 नारळ सुटले आहेत त्यांनी मैदानाच्या बाहेर जायचे आहे. ज्या स्पर्धकांचे 500 नारळ सुटले त्यांनी मैदानाच्या बाहेर जायचे आहे आणि ज्यांचे नारळ शिल्लक आहेत त्यांनी जमिनीवरती सुद्धा ठेवायचे आहे. हार्दिक स्वागत.
जय भवानी जय शिवाजी. अतिशय सुंदर गाण्यांची धून या ठिकाणी लावण्यात आली आहे. हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेबांच्या जयघोषाच्या या ठिकाणी सुरुवातीला करण्यात आला. वंदनीय पक्षप्रमुख उद्धव साहेब असोत किंवा आदित्य साहेब असोत यांच्याही कर्तव्याबद्दल नेतागोता सादर करण्यात आला. आदरणीय विनायक राऊत असोत, आदरणीय वैभव नाईक असोत यांच्या कार्यक्रमांचा सुद्धा नेतागोता सादर करण्यात आला. तळागाळातील शिवसैनिकांबरोबर असणारे त्यांचे संबंध, त्यांनी निभावलेलं प्रेमापोटी गुलाबाचं बंधन, त्यांचं कलेवरती असणारं प्रेम, या सर्व त्यांच्या एकंदरीत कर्तव्यांचा नेतागोता सादर करताना खऱ्या अर्थानं शिवसैनिक भारावून गेले होते. संपूर्ण सावंत